आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार, आम्ही सारे खवय्ये को पावर्ड बाय चिंग्स सिक्रेट आणि स्कॉच ब्राईटमध्ये मी शेफ देवरत तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. सगळ्यात आधी नारळी पौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि श्रावण महिना म्हटला की भरपूर सण समारंभ आले आणि त्याच्याच जोडीला पारंपरिक पदार्थ पण. आणि जसा पावसाळा संपायला लागतो तसं हळूहळू समुद्र शांत व्हायला लागतो आणि आजचा दिवस म्हणजे नारळी पौर्णिमा आपण तेव्हाच साजरी करतो. आजच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करणं म्हणजे शुभ मानलं जातं आणि कोळी बांधवांसाठी तर हा अतिशय उत्साहाचा आणि महत्त्वाचा दिवस आहे. काय आहे की समुद्राची कृपा आपल्यावर नेहमीच राहिली पाहिजे. तर मंडळी, हा इतका उत्साहाचा दिवस आपल्या किचनमध्ये पण साजरा झाला पाहिजे की नाही? झालाच पाहिजे. म्हणून आज आपण 2 नारळाच्या मस्त रेसिपीज करणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीजला. जाऊया किचनकडे. चला मंडळी, माझ्या आईच्या हातची गुळाची पोळी माझी एकदम फेवरेट आहे. म्हणजे एकदम मस्त बनवते ती. तिच्याकडनं इन्स्पिरेशन घेऊन मी आजची रेसिपी करतोय. आज आपण करणार आहोत गूळ आणि खोबऱ्याची पोळी. अतिशय सोपी पण एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे. सगळ्यात आधी साहित्य बघूया. लागणारं साहित्य आपण इथे घेतोय दूध, नंतर कणिक घेतोय आपण, गूळ घेतोय, बेसन आहे, खोबरं आहे किसलेलं, तूप आहे, खाण्याचा सोडा आहे, नंतर जायफळाची पूड आहे आणि मीठ. आता बघा तुम्ही किती थोडं साहित्य आहे. पण पारंपरिक रेसिपीजची खासियत तीच आहे की साहित्य एकदम थोडं थोडकं असतं पण टेस्ट मात्र एकदम जबरदस्त असते, एकदम कायम लक्षात राहून जाण्यासारखी. तर मंडळी, आपण काय करणार आहोत आता? सगळ्यात आधी पोळीसाठी आपल्याला कणिक लावायची आहे. कणिक लावण्यासाठी आपण घेऊया साधारणपणे घरच्या ज्या वाटी असते, छोटी साईजची, मिडियम साईजची, तशा 2 वाट्या आपण कणिकेच्या घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण टाकतोय 3 चमचे बेसन. त्याचबरोबर मी याच्यात एक चिमूट खाण्याचा सोडा टाकणार आहे. किंचित मीठ पण टाकतोय आणि याच्यात टाकणार आहे थोडी जायफळाची पूड. आता हे सारणामध्ये पण टाकता येईल जायफळ, पण मला ती जास्ती चांगल्या प्रकारे भाजल्यानंतर त्याचा फ्लेवर खूप छान सुटतो पोळीला. त्या दृष्टीने मी याच्यात जायफळ टाकलेलं आहे. आणि 1 चमचा तूप टाकतोय. याच्यात टाकणार आहे दूध, जेवढं आवश्यक होईल त्या हिशोबाने आपल्याला याच्यात दूध टाकायचं आहे आवश्यकतेनुसार. याला मळून घ्यायचं आहे व्यवस्थित. ही जी कणिक आहे ही सॉफ्ट पाहिजे. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये दुधामध्ये याला भिजवलेलं आहे, त्याच्यामुळे एक प्रकार त्याला एक रिचनेस पण आहे कणकेला. तर ही कणिक मळून झालेली आहे, त्याला मी बाजूला ठेवतो. साधारणपणे अर्धा तास याला आपल्याला मळून झाल्यानंतर ठेवायचं आहे, म्हणजे ती व्यवस्थित मुरेल. त्याला जरा झाकून ठेवतोय. आता आपल्याला सारण करायचं आहे. जी कणिक आहे ती लावून घेतलेली आहे. त्या कणिकेमध्ये आपण दूध टाकलेलं आहे, थोडं घी टाकलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी एकत्र करून ही कणिक लावून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला सारण तयार करायचं आहे. सारण करायला मी ह्याच्यामध्ये या पॅनमध्ये 3 चमचे तूप गरम करतोय. आणि हे तूप जसं गरम होत आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी टाकतोय थोडं बेसन. 1-2-2.5 चमचे आपण बेसन टाकलेलं आहे. बेसन आपल्याला आता
खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्याचा रंग बदलला पाहिजे. भाजलेले अशा परतलेल्या बेसनाचे लाडू पण किती मस्त लागतात. आमच्या शाळेचा डबा असायचा, बेसनाचा किंवा रव्याचे लाडू असायचे. त्या बेसनाला पण परतून घेतलेलं आहे आणि त्याचा रंग पण आता बदललेला आहे छान. याला मी एका बोलमध्ये काढून घेतोय. आता या मिश्रणाला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आपण. आता हे कशासाठी वापरतोय आपण, तर हे जे आपलं खोबऱ्याचं आणि गुळाचं जे मिश्रण आहे त्याला आणखीन खूप खमंग अशी चव मिळावी त्या दृष्टीने आपण हे बेसन परतून घेतलेलं बेसन त्याच्यामध्ये टाकणार आहोत. आता याला थोडंसं एक 5-10 मिनटं याला थंड झाल्यानंतर मी याच्यामध्ये या गोष्टी टाकणार आहे. हे आता थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे खोबरं 1 वाटी आणि गूळ, साधारणपणे किसून घेतलेला गूळ आपल्याला टाकायचा 1 वाटी. आणि आता याच्यात टाकणार मी थोडी जायफळाची पूड. हाताने व्यवस्थित दाबून घेतोय म्हणजे गूळ खडे वगैरे असतील तर ते थोडे दाबले जातील. आणि कारण की आपल्याला पोळीमध्ये भरायचं आहे याला. आपल्याला आता गोळे करायचे आहेत कणकेचे. आणि मला हे नेहमी वाटतं की हे सण समारंभ हे सगळे एकत्र येणं ते तर महत्त्वाचं आहेच, पण त्याचबरोबर मुलांच्या दृष्टीने हे फार महत्त्वाची गोष्ट आहे की हे प्रत्येक सण म्हणजे एक प्रकारचं लाईफचं सेलिब्रेशन आहे. आणि मुलांना त्याच्या एक आठवणी निर्माण होतात. मुलांना आम्ही दिवाळीला असं करत होतो, गणपतीला असं करत होतो, या सगळ्या गोष्टी मला वाटतं मुलांच्या वाढीच्या दृष्टीने पण फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. बस दुसरी पोळी पण आपली तयार होते. बस अशी पोळी पाहिजे, गरमागरम प्लेटमध्ये आणि सरळ तोंडात, मजा येते. मस्त रंग आलेला आहे आणि याचं सारण पण खूप भारी झालेलं आहे. मंडळी मी एक काम करतोय, एक तर झाली आहे माझी पोळी, दुसरी पण जरा भाजून घेतो आणि तूप वगैरे टाकून त्याला रेडी करतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. गूळ खोबऱ्याची पोळी करण्यासाठी लागणारे साहित्य: दूध, गव्हाचं पीठ, गूळ, बेसन, किसलेलं ओलं खोबरं, साजूक तूप, खाण्याचा सोडा, जायफळ पूड आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये 3 चमचे बेसन, चिमूटभर खाण्याचा सोडा, मीठ, जायफळ पूड, वितळलेलं तूप आणि दूध घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्यावं. मळलेलं पीठ अर्धा तास मुरण्यासाठी ठेवावं. फ्राईंग पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये बेसन परतून घ्यावं. परतलेलं बेसन एका बाउलमध्ये काढून ते थंड करून त्यामध्ये किसलेलं ओलं खोबरं, 1 वाटी गूळ आणि जायफळ पूड घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावं. मळलेल्या पिठाची पारी करून तयार सारण त्यामध्ये भरून पोळी लाटून घ्यावी. पॅन मध्ये तुपावर खरपूस भाजून गूळ खोबऱ्याची पोळी सर्व्ह करावी. आता वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे. आता आपण करणार आहोत कोकोनट आणि पायनॅपलच्या कुकीज. आता ही जी रेसिपी स्पेसिफिकली ब्रेकफास्टसाठी मी केलेली आहे. ब्रेकफास्टसाठी म्हणजे आपल्याला काय होतं, सकाळी उठल्यानंतर भूक लागते आणि काहीतरी खावंसं वाटतं, तर तेव्हा या हेल्दी आणि मस्त कुकीज जर आपण करून ठेवल्या तर मुलांनाही आवडतील, आपल्याला सगळ्यांनाच आवडतील. सगळ्यात आधी साहित्य बघूया. आपण इथे कणिक घेतलेली आहे, नंतर इथे आपण पिठी साखर घेतलेली आहे, पायनॅपल किसून घेतलेलं आहे, नंतर डेसिकेटेड कोकोनट म्हणजे कोकोनटची जी पावडर आहे ते ड्राय ती घेतलेली आहे. नंतर आपण इथे व्हीट फ्लेक्स घेतले आहेत, बटर आहे, कॉर्नफ्लेक्स आहे, साखर आहे, साधी साखर आपली. नंतर आपल्याला कोकोनट मिल्क पावडर जी रेडीमेड येते ती घेतलेली आहे इथे मी. नंतर इथे मध घेतलं आहे, दूध आहे, मीठ आहे आणि बेकिंग पावडर आहे. ही आपण ह्या सगळं साहित्य घेतलेलं आहे. तर माझा हा प्रयत्न आहे की
साधारणपणे कॉर्नफ्लेक्स व्हीट फ्लेक्स या गोष्टी आपण ब्रेकफास्टमध्ये खातो, तर ही जी कुकी आहे ही थोडीशी लाईट असणार आहे आणि हेल्दी अशी ही कुकी आहे. तर आपण काय करणार आहोत, इकडे मी एका बाजूला हे जे पायनॅपल किसून घेतलेलं आहे, हे ताजं पायनॅपल आहे, फ्रेश पायनॅपल आहे, ते किसून घेतलेलं आहे आणि ते मी या पॅनमध्ये गरम करायला ठेवतो आहे. आणि याच्यामध्ये मी टाकणार आहे साधारणपणे 1 वाटी पायनॅपल घेतलं असेल तर थोडंसं एक अर्ध्या वाटीपेक्षा कमी साखर. हे एका बाजूला आपण गरम करून घेऊ आणि पायनॅपलच्या ज्यूसमध्येच आणि किसलेलं पायनॅपल हे आपण कुक करून घेणार आहोत साखरेसोबत. त्याचबरोबर मी एक काम करतो आहे, हे कॉर्नफ्लेक्स आणि व्हीट फ्लेक्स जे आपल्याकडे आहेत ते आपण चुरून घेऊया. याचा आपल्याला चुरा करायचा आहे. या ज्या कुकीज आहेत ना, याचं एकतर कुकीजचा डो जो असतो तसा करणार आहोत आणि त्याच्यावरती आपण हे पायनॅपलचं टॉपिंग ठेवणार आहोत, नंतर त्याचं बेकिंग करणार आहोत. हे जे किसून घेतलेलं पायनॅपल आपण उकळून घेतोय, त्याचं पाणी आपण जे एक्स्ट्रा पाणी आहे ते ड्राय झालं पाहिजे, ते गेलं पाहिजे. आणि झटपट होणारी रेसिपी आहे, लवकर होणारी रेसिपी आहे. याच्यात घालणार आहे मी एक छोटी वाटी डेसिकेटेड कोकोनट, जे तेल काढलेलं जे ड्राय कोकोनट मिळतं बाजारामध्ये, जे ऑलमोस्ट पावडरसारखं असतं, ते इथे वापरतो आहे. जर हे मिळत नसेल तर आपल्याला फ्रेश कोकोनट वापरायचं आहे. ताजं कोकोनट, आपण जे नारळ आहेत ते किसलेलं नारळ वापरलं तरी पण यात चालेल. त्याचबरोबर मी याच्यात टाकतो आहे जे पॅकेटमध्ये नारळाचं दुधाची पावडर जी येते ती टाकतो आहे, अर्धी वाटी. थोडंसं कोकोनटचा फ्लेवर व्यवस्थित यावा, छान यावा, त्या दृष्टीने या दोन्ही गोष्टी यात टाकतो आहे. याच्यात मी टाकणार आहे थोडासा बेकिंग पावडर, 1-2 चिमूट, किंचित मीठ, साधारणपणे 40 ते 50 ग्रॅम बटर टाकतो याच्यात, 40 ग्रॅम टाकतोय मी. आणि त्याचबरोबर याच्यात टाकतोय 1-2 चमचे मध, थोडी एक अर्धी वाटी साखर टाकतोय, पिठी साखर. आता याच्यातली साखर जेवढी चालत असेल त्याप्रमाणे ॲडजस्ट करायचं आहे. रेसिपीमध्ये एक्झॅक्टली एवढीच पाहिजे साखर असायला असा भाग नाही आहे, कारण मध पण टाकलेलं आहे आपण त्याच्यात. मुलांना थोडंसं गोड आवडतात, तर त्या दृष्टीने आपल्याला बघायचं आहे. आता हे पायनॅपल कुक झालेलं आहे, शिजलेलं आहे आणि त्याला जो घट्टपणा यायला पाहिजे होता तो पण आलेला आहे. बस, याला आता मी एक काम करतो. आता हे पायनॅपल मी ते गॅस बंद केलेला आहे, याला थंड होऊ देतो आहे. याच्यात सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत, फक्त याला दूध टाकायचं याच्यामध्ये आणि बाकीचं बाइंडिंग याचं करायचं आहे आपल्याला. आणि त्या बनवण्यासाठी आपण सगळं साहित्य एकत्र केलेलं आहे. एका बाजूला पायनॅपल किसून घेतलेला होता, फ्रेश पायनॅपल, ताजा पायनॅपल, त्याच्यात थोडंसं आपण साखर टाकलेली आहे आणि त्याला शिजवून घेतलेलं आहे. त्याचा एक प्रकारचा जॅम तयार करून घेतलेला आहे आपण. याच्यात मी एक 3 ते 4 चमचे गव्हाचं पीठ पण टाकणार आहे. ते गव्हाचं पीठ टाकण्याचं कारण हे आहे की याला बाइंडिंग यायला पाहिजे. त्याचबरोबर आपण आपली जी कुकी आहे ही एगलेस कुकी, याच्यामध्ये अंड बिलकुल वापरत नाही आहोत आपण. त्याचबरोबर 2 चमचे आपण सध्या दूध टाकूया, जर लागलं तर आणखीन टाकूया, पण सगळ्यात आधी आपण याला आता मिक्स करूया. एकत्र करायचं आहे सगळं. आता सगळं हे आपण एकत्र करून घेतलेलं आहे. गव्हाच्या पिठामुळे या सगळ्या गोष्टी एकत्र राहतील. बेक होताना त्या आपल्या नेहमीच्या कुकी असतील तसं, त्यापेक्षा थोडंसं याचं टेक्स्चर वेगळं असेल, कारण की याच्यात कॉर्नफ्लेक्स व्हीट फ्लेक्स आहेत. तर गव्हामुळे हे एकत्र राहील, सगळ्या गोष्टी एकत्र राहतील. बस, याचे आपण गोळे करून घेऊया. साधारणपणे लिंबाच्या आकाराचे गोळे याचे करून घेतोय मी. आणि याला आपण त्याचबरोबर हे जे किसून घेतलेलं पायनॅपल आहे याचं जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आपण, ते आपण कुकीजच्या वरती टाकणार आहोत. आता हे गोळे तयार झालेले आहेत. आता मी एक काम केलं आहे, इकडे
एका बाजूला अवन गरम करायला ठेवलेलं आहे, प्रीहीट करायचं आहे अवन आपल्याला, म्हणजे आणि 120 डिग्रीला याला मी टेम्परेचर ठेवलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही कुकीज करताना ना, की याचं टेम्परेचर जे आहे अवनचं ते खूप जास्ती नको, ते 120 ते 140 या दरम्यान आपल्याला ठेवायचं आहे. खूप लवकर ब्राऊन नसते होतील कुकीज तर फायदा नाही, त्या कुक पण झाल्या पाहिजे, त्या शिजल्या पण पाहिजे, आतमधनं पण त्या कुकिंग त्याचं झालं पाहिजे व्यवस्थित. त्या दृष्टीने आपल्याला 120 ते 140 म्हणजे पहिले 140 ठेवा, नंतर 10 मिनटांनी 120 त्याचं टेम्परेचर करू आपण. एक 20 मिनटं याला आपल्याला बेक करून घ्यायचं आहे, 20 मिनटं. आणि सेंटरमध्ये त्याला आपण थोडासा दाब देऊया सेंटरमध्ये. आता याच्यावर आपल्याला पायनॅपल जे आहे हे मिश्रण याच्यावरती टाकायचं आहे. बस झालं सगळ्यावर पायनॅपलचे जे मिश्रण आहे, अननसाचं जे मिश्रण तयार केलं आहे आपण, ते पण याच्यावर कुकीजवर ठेवलं आहे आपण. आता या कुकीजला आपल्याला 140 डिग्रीवर बेक करायचं आहे साधारणपणे 20 ते 25 मिनटं. मंडळी, याला आपण आता या कुकीज जे केले आहेत त्याला साधारणपणे 20 ते 25 मिनटं बेक करणार आहोत. सगळ्यात आधी मी 140वर टेम्परेचर ठेवलेलं आहे आणि नंतर 10 मिनटानंतर त्याचं मी टेम्परेचर कमी करणार आहे, साधारणपणे 120 डिग्रीज करेन. त्याचं कारण हे आहे, मी पहिल्या म्हटल्याप्रमाणे की त्याला रंग फक्त वरतून येऊन कामा नये, आतनं पण ते व्यवस्थित शिजायला पाहिजे कुकीज, आणि त्यातलं जे मॉइश्चर आहे ते जायला पाहिजे. त्या दृष्टीने याला आपण आता 20 ते 25 मिनटं बेक करून घेऊ. बेक झाल्यानंतर त्याला थंड करून घ्यायचं आहे आणि एअरटाईट कंटेनर्समध्ये ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि जर जास्ती दिवस तुम्हाला टिकवायचे असतील कुकीज तर पायनॅपलचं मग आपल्याला अवॉइड करायला लागेल. त्याच्यामध्ये वाटलं तुम्ही पायनॅपल इसेन्स टाका किंवा वरती टाकू नका, त्यांनी जास्ती दिवस टिकू शकतं. पण हे ज्या कुकीज केलेल्या आहेत ह्या साधारणपणे 8 ते 10 दिवस या व्यवस्थित राहतात, कारण की बेक झालेले आहेत ते व्यवस्थित. ठीक आहे मंडळी, मी एक काम करतो, याला बेक करून घेतो आणि प्लेटमध्ये काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. कोकोनट पायनॅपल कुकीज बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कणिक, पिठी साखर, किसलेला अननस, डेसिकेटेड कोकोनट, व्हीट फ्लेक्स, बटर, कॉर्नफ्लेक्स, साखर, कोकोनट मिल्क पावडर, दूध, बेकिंग पावडर, मध आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये 1 वाटी किसलेला अननस आणि अर्धी वाटी साखर घालून परतून घ्यावं. एका बाउल मध्ये कॉर्नफ्लेक्स आणि व्हीट फ्लेक्सचा चुरा करून घ्यावा. त्यानंतर 1 छोटी वाटी डेसिकेटेड कोकोनट, कोकोनट मिल्क पावडर, बेकिंग पावडर, मीठ, 40 ग्रॅम बटर, 2 चमचे मध, अर्धी वाटी पिठी साखर, 3 ते 4 चमचे गव्हाचे पीठ आणि दूध घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाचे गोळे करून ते थापून घ्यावेत. एका ट्रेला बटर लावून कुकीज त्यावर ठेवून मध्यभागी खोलगट आकार तयार करून घ्यावा. खोलगट भागावर अननसाचं सारण भरून घ्यावं. तयार कुकीज 140 डिग्रीला 20 ते 25 मिनिटं बेक करून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. रेसिपी चाकतो आणि तुम्हाला सांगतो कशा झाल्यात त्या. खोबरं आणि गुळाची चव पोळीमध्ये छानच लागते, पण त्याच्या जोडीला जे रोस्टेड बेसन आपण टाकलं आहे त्याच्यामुळे एक वेगळी त्याला चव मिळाली आहे. त्याचबरोबर आपण तुपामध्ये त्याला व्यवस्थित दोन्ही बाजूनी भाजलेलं आहे. खाताना जे वरचं आवरण आहे त्याच्यामध्ये पण मला चव लागते, जायफळ लागतं आहे. आतल्या जे सारण आहे त्याची पण जायफळाची चव, खोबऱ्याची चव, गूळ आणि सगळ्या वरचं आवरण आणि सारण जेव्हा एकत्र आपण खातो तेव्हा खूप मस्त चव लागते या डिशची. आणि त्याचबरोबर आपण बघूया कुकी आपली कशी झाली आहे ती.
एकदम क्रंची झाली आहे कुकी. त्याचबरोबर बाईटमध्ये जेव्हा वरचं जेव्हा अननसाचं सारण आपल्या तोंडाला लागतं, जेव्हा जिभेवर येतं तेव्हा खूप मस्त चव लागते अननसाची. आणि खाताना मला थोडंसं मधाची चव आणि कॉर्नफ्लेक्स व्हीट फ्लेक्सचा क्रंची टेक्स्चर आहे, क्रंची जी चव आहे ती लागते आहे. साखर आणि खोबऱ्याची चव, असं सगळ्यांचं कॉम्बिनेशन मिळून ही कुकी मस्त झाली आहे एकदम. मला खात्री आहे आजचा सण साजरा करण्यासाठी आजच्या या रेसिपीज तुम्ही नक्की करून बघाल. आणि तुमच्याकडे पण आय एम शुअर मस्त मस्त नारळाच्या रेसिपीज आहेत, त्या पण शेअर करा. आजच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. नारळी पौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. एन्जॉय करा. परत आपली भेट होणार आहे पुढच्या भागात अशाच मस्त इंटरेस्टिंग रेसिपीज घेऊन. आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी